देशी कट्ट्यांसह सराईत गुन्हेगार लोहाऱ्यात गुप्तपणे वावरत असल्याची माहिती मिळताच एलसीबी पथकाने धडक कारवाई केली आहे। तडीपार असलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना अटक करीत पोलिसांनी 2 देशी कट्टे आणि काळतूस जप्त केले आहेत। पाहूया प्रतिनिधी दुर्गेश कानू यांचा विशेष रिपोर्ट। यवतमाळ जिल्ह्यातील लोहरा परिसरात तडीपार करण्यात आलेले दीपक उर्फ भैया यादव आणि प्रफुल्ल उर्फ पप्प्या रावेकर हे दोघे पुन्हा सक्रिय झाले होते। त्यांनी पोलिसांच्या निर्देशनास न येता लोहाऱ्यातच आपला ठाण मांडला होता। या दोघांविरुद्ध आधीपासूनच गंभीर गुन्ह्यांची नोंद असून अनेकदा पोलिसांच्या रडारवर आहे। एलसीबीला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दोघे देशी बनावटीचे शस्त्र बाळगून परिसरात दहशत पसरत असल्याची खात्री मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचत त्यांना अटक केली आहे। दोघांकडनं 2 देशी कट्टे आणि 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत। या प्रकरणात आर्म ऍक्ट सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास ठाणेदार यशोधरा मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। तडीपार असूनही गुन्हेगारी थांबविण्याऐवजी पुन्हा लोहाऱ्यात गुन्हेगारीचे जाळ विणणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केल्याने नागरिकात काहीसा दिलासा निर्माण झाला आहे। अशा गुन्हेगारांविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे।